राजेश शिर्केंशी आणि माझ्या लग्नाशी तुमचा संबंध तरी काय आहे? असं विक्षिप्त वागून माझा आणि तुमचा वेळ का फुकट घालवताय? संबंध? फार जिव्हाळ्याचे संबंध आहेत आमचे. मी रागिणी इंद्रनील राजशिर्के. रागिणी इंद्रनील राजशिर्के. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की तुम्ही नील भैयांच्या पत्नी रागिणी आहात? हो. त्याच रागिणी ज्यांनी नील भैयांना त्यांच्या वाईट दिवसांमध्ये एकट्याला सोडून दिलं होतं, ज्यांनी नील भैयांचा विश्वासघात केला होता, ज्यांनी नील भैया... थांब देवयानी, माझ्यावर हे आरोप करण्याआधी मला सांग, विक्रमादित्यला सोडून जाण्याचा विचार तू करू शकतेस? मला माहितीये तू असा विचार नाही करू शकत. तसाच मीही कधी केला नव्हता. जसं तुझं विक्रमादित्यवर प्रेम आहे तसंच प्रेम माझं इंद्रनीलवर होतं, आणि त्याहून जास्त त्याचं माझ्यावर. आता मला समजलं तुला हे सगळं कसं कळलं. ज्या अर्थी आज तू माझ्यावर हे आरोप करतेस त्या अर्थी मीच माझ्या इंद्रनीलला सोडून गेले तसं माझ्या विरुद्ध जाणून बुजून पसरवलं त्या राजशिर्केंनी. मला माझ्या इंद्रनील पासून दूर जाण्यासाठी भाग पाडण्यात आलं होतं. का? कारण काय? तुमचं तर दोघांचंही एकमेकांवर प्रेम होतं. कारण एकच, मीही तुझ्यासारखी सामान्य मुलगी होते. इंद्रनीलनी त्याच्या हट्टामुळे माझ्याशी लग्न तर केलं, पण त्या घरात राहायला गेल्यानंतर मला हे लोक सतत जाणीव करून द्यायचे की मी एक सामान्य मुलगी आहे. साईमा आणि भैया साहेबांनी राजघराण्यातील सुनेचा दर्जा मला कधीच मिळू दिला नाही. मला सून म्हणून घेणं त्यांच्या प्रतिष्ठेच्या विरोधात होतं ना. तुमची आणि नील भैयांची भेट कुठे झाली? आयुष्याच्या रंगमंचावर. कारण तेव्हा नाटकाशिवाय आयुष्यात दुसऱ्या कुठल्या गोष्टीला महत्त्वच दिलं नाही. नाटक माझ्यासाठी श्वास होता. जी संहिता भावेल ती तोंडपाठ करायची हा माझ्यासाठी जवळजवळ नियमच होता. त्या दिवशी माझ्या हातातली संहिता मी अशीच वाचत होते आणि अंधारलेल्या वाटांवरून निशब्दपणे फिरणाऱ्या अनाहूत पाहुण्यासारखा तो आला. हजारो प्रश्नचिन्ह. अनादी काळापासून ते अनंतापर्यंतचे.
या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला किती जन्म घ्यावे लागणार माहित नाही, पण याची सुरुवात मात्र मला आजपासूनच करावी लागणार आहे. नव्या आत्तापासून, या क्षणापासून. तो असं बोलल्यावर तिला वाटलं की तो शरण आला, पण मग जाणवलं त्याला शरणागती देणारी ती कोण. कारण ती तिचं अस्तित्वच हरवून बसलीये त्याच्यात, कायमचं. हॅलो. वा, काय केमिस्ट्री आहे. बरं, मी ओळख करून देतो. रागिणी. आम्ही ओळखतो यांना, बरंच ऐकून होतो यांच्याबद्दल. आज खात्री पटली. खर तर आपल्या नाटकातल्या ओळी रंगमंचावर यांच्या तोंडून ऐकायला मिळाव्यात अशी अनेक नाटककारांची सुप्त इच्छा असते. आणि रागिणी, हे इंद्रनील राजे शिर्के. इंद्रनील राजे शिर्के इथे? खरं तर तुमच्यासारख्या जाणकार रसिकांनी कौतुक करावं यासारखा आनंद तो काय. रागिणी, तुला यांची अजून एक ओळख करून देतो. ज्या नाटकाच्या लेखकाला भेटण्यासाठी, ज्या नाटकाला रंगमंचावर आणण्यासाठी तू धडपडतेस, जे नाटक तुझ्या आत्ता हातात होतं, त्या नाटकाचे लेखक नील म्हणजेच इंद्रनील राजे शिर्के. काय? रागिणी, तुम्ही दोघं गप्पा मारा, मी आपल्यासाठी चहा सांगून येतो. हा? इंद्रनील राजे शिर्के, तुम्ही या नाटकाचे लेखक आहात यावर विश्वासच बसत नाहीये माझा. पण मी इतर माणसांसारखाच माणूस आहे यावर तरी विश्वास आहे ना तुमचा? खरं म्हणजे तुमचं नाटक वाचलं आणि एकदम झपाटल्यासारखंच झालं. ते पाहिलं आम्ही. वाचताना सारखे प्रश्न पडत होते. आयुष्याबद्दलचं एवढं मोठं तत्वज्ञान, माणसातील नातेसंबंध, मानवी मनाच्या सूक्ष्म भावना मांडायला तुम्हाला कसं काय जमतं? माणूस म्हणून माणसासारखा जगायला लागलो ना की आपोआप सगळं जमतं. खरं तर राजे शिर्केंच्या ऐश्वर्यापेक्षा आम्हाला माणुसकी, प्रेम लाख मोलाचं वाटतं. आणि त्याच ओढीनं आम्ही आज इथे आलो होतो. एक विचारू? विचारा. तुमच्या नाटकातील पात्रांची नावं रागिणी आणि नील काय? सगळ्याच प्रश्नांची उत्तरं जर का पहिल्याच भेटीत दिली तर मग पुन्हा भेटण्याचं निमित्त कसं मिळणार? ते आमच्या पहिल्या भेटीनंतर नाटकासाठी आम्ही अनेक वेळा एकत्र आलो. नंतर एकमेकांसाठी एकत्र येऊ लागलो. आता आम्हाला छापील संहितेची गरज नव्हती. आणि हे सगळं शक्य झालं कारण इंद्रनीलला ते राजे शिर्के आहेत यापेक्षा आपण एक नाटककार आहोत याचा अभिमान जास्त वाटत होता. एके दिवशी त्यांनी माझ्यासमोर लग्नाचा प्रस्ताव मांडला. माझं नातेवाईक असं कुणीच नव्हतं. मी निराधार होते, त्यामुळे हा निर्णय मलाच घ्यायचा होता. मी त्यांना होकार दिला, पण त्याच वेळी त्याच्या घरचे माझा स्वीकार करतील की नाही अशी भीती वाटत होती. इंद्रनील मला त्यांच्या घरी घेऊन गेले आणि जी भीती वाटत होती तेच खरं झालं. काय झालं? त्यांच्या घरच्यांनी, म्हणजे
साईमा आणि भैयासाहेबांनी आमच्या लग्नाचा प्रस्ताव धुडकावून लावला. त्यांचा होकार मिळवण्यासाठी इंद्रनील खूप महिने धडपड करत होते, पण त्यांनी होकार दिला नाही. शेवटी इंद्रनीलच्या हट्टामुळे आम्ही निवडक मित्रपरिवारासोबत जवळच्याच मंदिरात लग्न केलं. साईमा आणि भैयासाहेबांना हे अजिबात आवडलं नाही आणि इथेच पहिली ठिणगी पडली. त्यानंतर आम्ही राजवाड्यात राहायला आलो. जेमतेम 6 महिने राहिलो असू. ते 6 महिने म्हणजे 60 वर्षांसारखे वाटले. पावलोपावली माझा अपमान केला जायचा, माझ्यावर आरोप केले जायचे. मग नील भैयांनी त्यांच्याही हे लक्षात आलं होतं. माझ्यावरचा अन्याय दूर व्हावा म्हणून त्यांनी त्यांच्या परीने सर्व प्रयत्न केले, पण शेवटी आम्ही राजवाडा सोडून जायचा निर्णय घेतला. डॉक्टर साहब, अब कैसी तबीयत है राजा जी की? खरं सांगायचं तर यांची परिस्थिती खूप वाईट आहे. दिवसेंदिवस खंगत चाललेत. दारू यांच्यासाठी अक्षरशः विष आहे आणि असंच चालू राहिलं तर यांचं वाचणं अशक्य आहे. बाबा यांना सांगा, आमचं नशीब इतकं थोर नाहीये म्हणा. इतक्या सहजासहजी आम्ही नाही मरणार. माझं ऐका, मेहरबानी करून आता दारूला स्पर्शही करू नका. ती तुमच्यासाठी खूप घातक आहे. दारू सोडू मग डॉक्टर आम्ही जगायचं कसं? सांगणं माझं काम होतं, ते मी केलं. या उपर तुमची मर्जी. काही लागलं तर मला फोन करा. ओके? नीलरा से तुम्हारी हालत मुझसे देखी नहीं जाती. मैं तुम्हारे घर वालों को खबर कर देता हूँ. नाही बाबा, नाही. तुम्हाला शपथ आहे आमची बाबा. बाबा आम्हाला माहिती आहे, आमच्यामुळे खूप त्रास होतोय तुम्हाला. नहीं नीलरा से, आमच्या राजमहालावर कळवू नका बाबा. त्यांचे उपकार नको आहेत आम्हाला. बाबा, तुमच्या उपकारांचं ओझं घेऊन मरण चालेल आम्हाला. रागिणी, बाबा आता उरलेलं आयुष्य रागिणींच्या आठवणींवर जगायचंय. फक्त एकदा रागिणीला पाहायचंय बाबा. मग मी मरायला मोकळा. कुणाची वाट पाहत होता नीलरा से? क्या औरत थी जिसने आज तक तुम्हारी तरफ मुड़कर भी नहीं देखा? मेरा यकीन है बाबा, मेरा यकीन है. माझी आणि रागिणीची पुन्हा कधीतरी नक्की भेट होईल. माझा स्वतःवर नाही, इतका तुमच्या परवरदिगारवर विश्वास आहे बाबा. तुमचा अल्लाह माझी एवढी छोटीशी इच्छा पूर्ण नाही करणार. माझी खात्री आहे बाबा, माझी खात्री आहे. रागिणीची आणि माझी नक्की भेट होणार, नक्की होणार.